आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरजी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख, तेवीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काम करणाऱ्या सगळ्यांचे सहकारी संजय भैया सोनवणे, श्रीमंत ढोले, हनुमंतराव कोकाटे, योगेश जगताप, अंगद गायकवाड, प्रताप पाटील, महेंद्र जाधव, डी.एन. जगताप, त्याच्यामध्ये अनिल कडाळे, अभिजित गायकवाड, विजय बस्तोडे, तुषार भोसले, हनुमंत वाघमोडे, हनुमंत भंडारे, सर्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या महिला भगिनी, तसंच माझे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या महायुतीचे सर्व घटक पक्षांचे मान्यवर, सर्व माझे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज मी काल रात्री उशिरा दिल्लीवरून आलो आणि सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये काही जणांचा पक्षप्रवेश होता आणि काही जणांना एबी फॉर्म देऊन त्यांना त्यांच्या कामालाही त्यांची जबाबदारीलाही महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तेही काम होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं उरकून यायला थोडासा उशीर लागला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोप, प्रत्येक जण आपापल्या परीनं उमेदवार निवडीचं काम करत आहे. आयाराम गयाराम ह्याच्याबद्दल पण बोललं जात आहे की ज्यांना अनेकांना आमदार व्हायचं आहे. जे वयस्कर आहेत त्यांना वाटतं ही माझी शेवटची निवडणूक, तरुणांना वाटतं ही माझी पहिली निवडणूक, मला आता संधी मिळालीच पाहिजे. मधल्या वयातल्या लोकांना वाटतं अरे माझा आमचा कुठं आहे का नाही विचार. तरुणांना त्याचं म्हणलं, वडीलधाऱ्यांनी तसं म्हणलं की आमचं काय होणार, असं ते सगळं झालेलं आहे. आणि काय झालं, तीन पक्ष एका ठिकाणी आणि त्यांचे मित्रपक्ष एकत्र येऊन महायुती केली आणि तीन पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष येऊन महाविकास आघाडी केली आणि त्याच्यामुळं वंचितांची पण आघाडी आहे, तिसरी आघाडी पण आहे. असं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार जाहीर होताना मनसे पण उमेदवार देत आहे. अशा खूप जण आपली आपली भूमिका मांडतायत. पण फॉर्म भरायला तर सुरुवात झालेली आहे. उद्या आजचा हा शेवटचा दिवस आहे ह्या आठवड्यातला. उद्या शनिवार ना, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे आणि सोमवार मंगळवारी साधारण मंगळवारी संध्याकाळपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पहिली 38ची यादी जाहीर केली. आज काहीतरी 7 लोकांची यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि पुढे अजून राहिलेल्यांची पण यादी आम्ही जाहीर करणार आहोत. इतरही पक्षांचं तशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. माझी पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या मार्फत सर्वांनाच विनंती आहे की आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये पुढे चाललेलो आहे. जोपर्यंत आम्ही काही सांगत नाही तोपर्यंत त्याचा पत्ता कट झाला आणि त्याला हे केलं असं काही देऊ नका. अजून आमची चर्चा चालू आहे. काल आमचा पूर्ण दिवस दिल्लीमध्ये गेला आणि आज पण दिल्लीमध्ये प्रफुल्लबाईंना आणि काही लोक थांबवून वरिष्ठांशी चर्चा करतायत आणि त्याच्यातल्या पण काही जागा आता आमच्या फक्त स्पष्ट सांगायचं म्हटलं तर महायुतीच्या 288 पैकी 11 जागांच्या बद्दलचं हे विभागणी कुठल्या लढाईच्या तेवढंच बाकी राहिलेलं आहे. जवळपास बाकीचं सगळं आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न केला. सगळीकडनं आम्हाला समाधानी ठेवता येत नाही. कुठं नाराजी राहते, कुठं कार्यकर्ते खुश राहतात. मधल्या काळामध्ये माझे दत्ताभाऊ भरणेंचं बोलणं झालं आणि आपल्या इथं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष याचं काम संजय भैया सोनवणेंच्या नेतृत्वाखाली जे चाललेलं आहे, त्यांनी सांगितलं की या मुंबईला आपण बोलूया. आमची विस्तृतपणे मुंबईला चर्चा झाली. त्याच्यात सुनील तटकरे बाकीचे पण आमचे सहकारी होते आणि संजय भैयांनी सांगितलं की दादा आम्ही आंबेडकरवादी विचाराचे आहोत. मी त्यांना सांगितलं की महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित आघाडी, अशा वेगवेगळे मनसे हे सगळे जरी आपापल्या परीने काम करत असले तरी देखील आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा नीच पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणी आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका.
हे सगळं विस्तृतपणे बोलल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यावेळेस मला ज्या काही महायुतीतनं जागा मिळणार आहेत त्याच्यातल्या 10% जागा तरी मी एकंदरीतच्या जागेच्या 10% मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणारे काही उमेदवार पण जाहीर केलेले आपल्या सगळ्यांच्या बघण्यात आलेले असतील। आणि त्याचबरोबर आम्हाला सर्वांनाच बरोबर घ्यायचंय, कारण हा आपला महाराष्ट्र आहे, हा आपला देश आहे, हा 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणार आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी ज्यावेळेस केली, शिवाजी महाराजांनी, त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। आणि आज पण मी सरकारमध्ये काम करत असताना कुठल्याही घटकाला विकासाच्या पासून वंचित न ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी तिथं बसून केलं। आणि हे सगळं ऐकल्यानंतर संजय भैया सोनवणे म्हणले की दादा, साधारण आपली विचारधारा दोघांची मिळती जुळती आहे आणि त्याच्यामुळं मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल। त्याच्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांचं अस्तित्व ठेवून संजय भैया सोनवणे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर काम इथून पुढे करणार आहे। आम्ही देखील त्याच्याबद्दलचे मानसिकता ठेवलेली आहे आणि एकंदरीत राज्याचं भलं व्हावं, वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जागांच्या मध्ये संधी देखील मिळावी, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे। आणि एकंदरीतच आता 29 तारीख संपली की माझ्या माहितीप्रमाणे 1 दिवस छाननी होईल, 2-3 दिवस फॉर्म मागे घ्यायची मुदत होईल आणि 1 तारखेपासून तर दिवाळीच आहे। 1, 2, 3 दिवाळी आहे, पाडवा, भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन। आणि ह्या सगळ्या दिवाळीच्या सणामध्ये देखील प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करेल। दिवाळी झाल्यावर मग खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल, सभा जो तो आपले आमचं त्याच्या आधी महायुतीचा काय जाहीरनामा आहे, इतरांचा काय जाहीरनामा, ते सगळे सांगतील। प्रत्येक उमेदवारांनी आपलं परिचय पत्रक तर काढलेलंच आहे की कसं काम आम्ही केलेलं आहे, पुढे काय काम करणार आहे। पाठी कोरी आहे त्यानंतर सांगायचं की माझी पाठी कोरी आहे, पण तुम्ही संधी दिल्यानंतर मी ती कोरी पाठी भरून काढीन, असं सगळ्यांचं चाललेलं आहे, म्हणजे लिहून काढीन त्याच्यावर, अशा पद्धतीचं आहे। आणि मग मी आज येणार होतो तर मी संजय भैयाला दत्तामामाला म्हणालो की दत्तामामाचा आज फॉर्म भरायला मी आलेलो आहे। इतर पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझे सहकारी फॉर्म भरतायत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या, आज आमचे आदित्य तटकरे पण फॉर्म भरते, बरेच जण त्या ठिकाणी फॉर्म भरतात। आज आम्ही एबी फॉर्म आणि उमेदवारी जाहीर केली, त्याच्यामध्ये सना मलिक आमच्या भगिनी आहेत, तिला एक आम्ही उमेदवारी जाहीर केली, एबी फॉर्म दिला। संजय काका पाटील माजी खासदार सांगलीचे होते, त्यांना तासगाव कवठे महांकाळामधनं उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही दिलेली आहे। जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी तुम्हाला माहिती आहे, माजी राज्यमंत्री आणि 3 वेळेला आमदार म्हणून त्यांनी काम केलं। मध्ये एक दुःखद घटना घडली, परंतु यांना आम्ही दुसऱ्यांदा त्या विधानसभा मतदारसंघात संधी दिलेली। प्रतापराव चिखलीकरांना माजी खासदार, लोहामधनं आम्ही, नांदेड जिल्ह्यातला लोहा कंधार म्हणून एक मतदारसंघ आहे, तिथनं उमेदवारी त्या बाबतीमध्ये दिलेली आहे। निशिकांत पाटील हे आपल्या इस्लामपूर वाळव्या, इस्लामपूरचे विशेषतः नगराध्यक्ष होते, अनेक वर्ष ते काम करत आहेत आणि त्यांना पक्षप्रवेश पण दिला आणि उमेदवारी पण वाळवा आणि इस्लामपूरची दिली। ज्ञानेश्वर कटके, माऊली कटके नावांनी ओळखले जातात, त्यांना आपण शिरूर हवेली मतदारसंघातनं उमेदवारी दिलेली आहे। आणि सुनील टिंगरे म्हणजे यांना एबी फॉर्म दिलेले आहेत, त्यांचं खरं तर जाहीर झालेलं होतं पण एबी फॉर्म द्यायचा राहिलेला होता, त्यांना पण आज आम्ही एबी फॉर्म दिला। असे 38 आणि 7 45 जवळपास आमचे अंदाजे एखाद दुसरा इकडे तिकडे होईल, परंतु साधारण एवढे सहकारी आमचे आम्ही जाहीर केलेले आणि राहिलेले 2 दिवसात आम्ही करणार आहे, कारण कुठल्याही परिस्थितीत रविवारपर्यंत हा निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल, कारण सोमवार मंगळवारी 2 दिवसच फॉर्म भरायची मुदत आहे। हे सगळं आपल्या लक्षामध्ये आणून द्यावं आणि संजय भैया सोनवणे यांचं पण स्वागत या निमित्तानं करावं। आपल्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगावं की
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांच्याबरोबर आम्ही ही युती केलेली आहे आणि अजून जसं जसं दिवस जातील तसं तसं आम्ही आमची भूमिका, आम्ही आमचं केलेलं काम, आम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता करणारं काम आणि विकास ह्या मुद्दा घेऊनच आम्ही लोकांच्या समोर चाललेलो आहे. आम्ही दिलेल्या योजना, त्या योजनांची प्रभावीपणे करण्याची अंमलबजावणी, या सगळ्या गोष्टी आमच्या त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय ना. आम्ही त्याच्यामध्ये आमचं अजून 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून योग्य तो निर्णय त्यामध्ये घेत चाललेलो आहोत. का नाही, खडकवासला आता ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये साधारण सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्यांच्या ज्याला त्याला मिळाव्यात पुणे शहरापुरता असं अशी चर्चा झालेली आहे. त्याही बद्दल आज उद्याच तुम्हाला सगळे चित्र स्पष्ट होईल. दिल्लीमध्ये मी आपल्याला काय सांगतोय, 288 पैकी 279 जागांच्या संदर्भामध्ये त्या नाही 278 नाही 277 जागांच्या संदर्भात कुणी कुठल्या जागा लढवायच्या ते सगळं चित्र स्पष्ट झालं. 11 जागांच्या बद्दल आज निर्णय होईल. भाजपच्या विरोधामुळे नवाब मलिकांना थांबवण्यात येते. हे मी तुमच्याच बातम्या इलेक्ट्रॉनिक प्रिंटला वाचलेलं आहे, त्याच्यातच मला वाचायला मिळालं. तू जसं बघतोय तसं मी बघतो. अरे बाबा, निवडणुकीमध्ये हे चालतं. उद्या तू पण फॉर्म भर, अजून कोणाला भरायचंय भरा. बारामतीकर मतदार शून्य आहेत, मला त्यांच्यावर विश्वास आहे. फॉर्म भरल्यानंतर 23 तारखेला मतमोजणी झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. मी 7 बारामतीकरांना कुणालाही विचारा, 6-7 वेळेला बारामतीकरांनी मला विजयी केलेले, एकदा खासदार आणि बाकीच्या वेळेस आमदार. मी माझं काम करत आलेलो आहे. तुम्ही महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघात नजर टाका आणि माझ्याही मतदारसंघावर नजर टाका. जेवढं काही शक्य होतं तेवढं काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. बारामतीकरांनी मला प्रामाणिकपणे मी ज्यावेळेस उभा होतो त्यावेळेस साथ दिलेली आहे. उलट मागच्या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड केलं. मला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं. 1,68,000 का 65,000, 1,65,000 मताधिक्य. आणि त्याच्यामुळं माझा बारामतीकरांच्यावर विश्वास आहे, बारामतीकरांचा माझ्यावर विश्वास आहे. ते माझं घर आहे, तो आमचा परिवार आहे, ते आमचं कुटुंब आहे. आणि उद्या 28 तारखेला मी तिथं फॉर्म भरायला जातो. अरे मी ज्योतिषी अजून विद्या शिकलेला नाही, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. समोरचे सगळे उमेदवार आपापल्या परीने त्यांची भूमिका सांगतील आणि शून्य बारामतीकर ठरवतील. पण बारामतीकर मला कुठं म्हणजे महाराष्ट्रात फिरत असताना मी ताटमानेने फिरीन असा निकाल बारामतीकर देईल. लोकसभेचा जर विचार करायला गेला तर बहिणीच्या विरोधात पावसाला उभं केलं म्हणून श्रीनिवास पवारांनी शरद पवारांची बाजू धरली होती, कारण ती जागा जी आहे ती सुप्रिया सुळेंची होती. आता असं होताना दिसत नाहीये. सत्ता कुठल्या तुमच्या विरोधात उभा राहते? त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तुम्ही बघत राहा. आत्ता सांगितल्यानंतर त्याची मजा निघून जाते ना बाबा. त्याच्यामध्ये तुम्ही बघायचं ना कसं म्हणजे गमतीचा भाग जाऊ द्या. ज्या राजकीय पक्षांच्याकडं उभे करताना त्यांचे स्वतःचे आमदारांची संख्या कमी होती, त्यांना जास्त उमेदवार
निवडता आलं. माझ्याबरोबर आलेले 2-3 अपवाद वगळता बहुतेक सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शेवटपर्यंत राहिले. अपवाद फक्त डॉक्टर शिंदेचा एक होता, फलटणचा एक, दीपक चव्हाणांचा एक होता, अजून एक दोघांचा त्या ठिकाणी होता. बाकीचे सगळे आमच्यावर राहिले. बहुतेकांना सगळ्यांना आम्ही तिथं संधी दिलेली आहे आणि आम्ही पुढे चाललेलो आहे. हा चला चला. राज्यामध्ये सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही होती, पॅटर्नच वापरत होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तो परंपरागत काम करत आहे, कधी कुटुंबाला होत नाही का? नाही नाही, ह्याच्यात घराणेशाही वगैरेचा प्रश्न नाही. निवडून द्यायचं का नाही हे मतदारांच्या हातात आहे. मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे की एखाद्याला आता डॉक्टर असतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, त्याचा नातू डॉक्टर होतो. आता ते शिकतात म्हणून ते करतात. राजकीय जीवनामध्ये पण काम करत असताना काहींच्या पाट्या कोऱ्या असतात, काहींच्या घरामध्ये राजकारण असतं किंवा हे असतं, पहिल्यांदा कोणीतरी संधी घेतलेली असते. पुढचा माणूस योग्य वाटला तर ते त्याला संधी देतात. जनता जनार्दनांच्या हातात हे सगळं आहे. आपण बळजबरी करू शकत नाही. मी विरोधकांनी काय करावं हा माझा अधिकार नाही, तो त्यांचा अधिकार आहे ना. आम्ही आमचा उमेदवार सुनील शेळके महायुतीचा आणि राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता सगळेजण प्रयत्न करणार. अरे 11 जागा ते आता ज्या जागा 277 डिक्लेअर केल्यात त्या सोडून राहिलेल्या 11. त्याच्याबद्दल आम्हाला कालच पत्र वाचायला मिळालं. त्यांनी आपणहूनच राजीनामा दिला. त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मला काही त्यांच्याशी बोलता आलं नाही, कारण डायरेक्ट पार्टी कार्यालयात त्यांचा राजीनामाच आला. त्या राजीनाम्यामध्ये त्यांना जे काही त्यांनी बहुतेक प्रेस नोट पण काढलेली असेल, त्या संदर्भामध्ये छगन अनेकांनी दिले. आता तुम्ही बघितलं संदीप नाईकांनी पण राजीनामा त्या ठिकाणी दिला ना आपल्या नव्या मुंबईच्या. असे काही काय करायचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. बहुतेकांना कुणी थांबायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं की आता ह्यावेळेस निवडणुकीला उभाच राहायला पाहिजे आणि त्या पक्षाकडनं नाही संधी मिळाली की दुसऱ्या पक्षात जरी जातात. किंवा आता आपलं इंदापूरचंच उदाहरण घ्या ना. आपण किती वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय, 95 पासून. आता इकडं ज्या पक्षाच्या विरुद्ध सातत्याने ते विरोध करत होते, आता त्याच पक्षातल्या म्हणजे एका नेत्याच्या बाजूला ते गेलेले. लोकशाही आहे. मी मध्ये सांगितलेलं आहे की या घटना आजच होत नाही, निवडणुका जवळ आल्यावर ह्या होतात. तुम्ही मागचं रेकॉर्ड पण काढून तपासा. का लोकसभेला जे झालं, लोकसभा संपलेली आहे, निवडून येणारं सरकार आलेलं आहे, कामाला लागलेलं आहे. सरकार त्यांच्या पद्धतीनं निर्णय घेतं. आता ते मागचं काढून ते काय करायचंय याच्यावरून प्रत्येकाची विश्वासार्हता लक्षात येते. हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. कुणाला ते तुम्ही त्यांना मी म्हणलं का? ज्यांनी म्हणलं अहो जे म्हणले त्यांना विचारा. मला दुसऱ्यांचं कसं सांगते? मला माझं विचार ना. मी प्रत्येक गोष्ट इंदापूर तालुक्यामध्ये देखील 5 वर्षामध्ये 2 वर्ष आमची करोना ह्याच्यात वाया जाऊन देखील चांगला निधी दिलाय. विकासाला निधी, लाकडी लिंबोडीच्या योजनेचं काम सुरू केलंय. कितीतरी गोष्टी आहेत. मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगितलं की अनेक तरुणांना वाटतंय, मधल्या वयातल्यांना वाटतंय, वडीलधाऱ्यांना वाटतंय की आपल्याला आता ही संधी आलेली आहे, आपण त्या संधीचा फायदा घ्यावा, आपण उभं राहावं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर आम्ही कुणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही. आम्ही विकास साधण्याकरता आलेलो आहे, पुढेही विकास करण्याकरता आलेलो आहे, दिलेले शब्द पाळण्याकरता. धन्यवाद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा
आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.